जर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नात्यानं आपण विचारलेल्या संदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने अब की बार 400 पार मोदीजींचा हा जो मंत्र आहे, देशाला दिलेला नारा आहे, तो पूर्ण करण्यासाठी उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, हे महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे लाडके मुलुंडचे आमदार आदरणीय मिहिरजी कोट्याजी यांना पक्षानं जी जबाबदारी उमेदवारी म्हणून जाहीर झाली, त्यानंतर प्रचंड असा उत्साह या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे. मानपूर शिवाजीनगरमध्ये ज्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते, आमची टीम, माझे सर्व सहकारी ज्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत, मला विश्वास आहे की 2019 साली आमचे आदरणीय खासदार मनोजजी कोटक यांच्या माध्यमातून या मानपूर शिवाजीनगरमध्ये नवे पूर्ण ईशान्य मुंबईमध्ये जे परिवर्तन, त्यांच्या माध्यमातून जे विकास कामं झाली, त्याची देखील पावती मिळणार आहे. आपल्याला कल्पना आहे 2014 पासून ज्या पद्धतीने देशामध्ये परिवर्तन होते, प्रधानमंत्री आवास योजना असेल, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय जे आदरणीय आमचे राष्ट्रीय नेते, विश्वरत्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने एक चमत्कारिक कार्य या देशाला दिलेलं आहे, त्यामध्ये सबका साथ सबका विकास जो मंत्र मोदीजींनी करून दाखवले. मग ते शेतकरी सन्मान विकास निधी असेल, आपण पाहताय शेतकऱ्यांना, अल्पभूधारकांना, कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोदीजींनी त्यांचा विचार केलेला आहे. 6,000 रुपये वर्षाला ते मिळत आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे नेते, लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देखील 6,000 रुपये वर्षाला मिळत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देखील या देशाला 70 वर्षे स्वतंत्र, आज आपण अमृत महोत्सव साजरा करतो स्वातंत्र्याचा, पण अशा देशातील खेड्यापाड्यामध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, गोरगरीब लोकांना राहायला घरं नव्हती. असे छोट्या छोट्या गोष्टीवर देखील मोदीजींनी खरं करून दाखवलं आणि मोदीची गॅरंटी, येणाऱ्या लोकसभेमध्ये मोदीजींची गॅरंटी आणि ती पूर्ण करण्याची देखील गॅरंटी या देशवासियांना आहे. मला निश्चितपणे परिवर्तन चालू आहे, परिवर्तन होणार. ईशान्य मुंबईमध्ये आपले लोकसभेचे उमेदवार मिहिरजी कोटेजा प्रचंड मताने निवडून येणार आणि त्यासाठी लागणारी ताकद ईशान्य मुंबईमध्ये मानपूर शिवाजीनगर देखील मागे पडणार नाही आणि आम्ही देखील इथे 55 ते 60 हजाराच्या लीडनं मिहिरजींना मदत करणार. सर्व कार्यकर्ता पूर्ण जोशात आहे. ईशान्य मुंबईमध्ये देखील प्रचंड मताने निवडून देणार आणि 400 पार हा मंत्र निश्चितपणे मुंबईमध्ये 6 जागा भाजपा, शिवसेना, RPI आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या येणार, एवढा निश्चित विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.